तहसीलदार, इथले तलाठी आणि कृषी मंत्री, कृषी अधिकारी यांच्यावर 420चा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना सरसकट 31,000 कोटीची मदत या देवेंद्र फडणवीस सरकारनं जाहीर केली, मात्र ज्यांच्या सातबाऱ्याला पाणी आहे, ज्यांच्या सातबाऱ्याला विहीर आहे, ज्यांची बागायत जमीन आहे, त्यांना देखील 8,500ची रक्कम हे सरकार देत आहे। शेतकऱ्यांना फसवतोय। 31,000 कोटीचा पॅकेज जाहीर करून या ठिकाणी 8,500 रुपये शेतकऱ्याच्या तोंडाला पुसण्याचं काम हे सरकार करत आहे आणि शेतकऱ्याची मोठी फसवणूक होत आहे। बागायतदार जमीन असताना देखील, शेतकऱ्याच्या विहिरीला सातबाऱ्याला पाणी असताना देखील कोरडवाहू म्हणून 8,500ची रक्कम देवेंद्र फसवणीच देत आहे आणि विरोधक देखील शांततेने हे बघत आहे। तिकडे सन्माननीय बच्चू कडू साहेब आंदोलन करत असताना विरोधक शांत बसलेले आहे। विरोधक कुठेतरी बघ्याची भूमिका घेत आहे। सरकार वारंवार शेतकऱ्यांना फसवत आहे। ज्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याला पाणी आहे, स्वतः सरकारने विहीर दिली आहे 5 लाखाची, स्वतः सरकारने ओला केलाय सातबारा, स्वतः सरकारने सातबाऱ्यावर विहीर दिली आहे आणि त्या विहिरीला कोरडवाहू म्हणून 8,500 रुपयाची बोलवण या ठिकाणी हे सरकार करत आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक इथल्या तहसीलदारांनी, इथल्या कृषी अधिकाऱ्यांनी, इथल्या तलाट्यांनी केलेली आहे आणि म्हणून सरकारला या ठिकाणी आता चेतावणी आहे। इथल्या कलेक्टर ऑफिसमध्ये कोंडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, इथल्या तहसीलदारांना तहसीलमध्ये कोंडल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे। मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना व तसेच विदर्भामधील सर्व जिल्ह्यांना देखील 8,500ची बोलवण हे सरकार करत आहे। ही सरकार शेतकऱ्यांची अक्षरशः फसवणूक करत आहे। एकीकडे 31,500चा पॅकेज घेऊन 8,500 रुपये देत असेल तर याच्यामध्ये देखील सरकार भ्रष्टाचार करत आहे। फडणवीस मोठ्या IT मध्ये सांगत आहे, भूषण मारत आहे, आम्ही असे पैसे दिले, आम्ही बँकांना दिल्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यात दिले। पण ज्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याला तुम्ही विहीर लावली आहे, जो शेतकरी बागायतदार आहे, ज्याला 27,500 मिळायला पाहिजे, त्याला देखील या ठिकाणी 8,500 मिळत आहेत। आणि म्हणून सरकार, कृषी अधिकारी, तलाठी, तहसीलदार यांनी हे अहवाल सरकारला दिले। जिथं 80% नुकसान झालंय, जिथं कापूस गेलाय, जिथं मक्का गेली आहे, तिथं यांनी 35% नुकसान टाकलंय आणि हे सरकारचं धोरण आहे। सरकार गोड बोलून शेतकऱ्याचा गळा कापत आहे। म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, मोठ्या संख्येनं नागपूरच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा, नागपूरच्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये उभं राहा। जातीच्या पक्षाच्या आंदोलनाला आपण जातो, शेतीसाठी, मातीसाठी, बापासाठी उभं केलेलं हे आंदोलन आहे। आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। धन्यवाद। जय जवान, जय किसान।